तर आजच्या मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। मतदानाच्या दिवशी कीर्तीकरांसह त्यांच्या पत्नीने ठाकरेंची बाजू घेतली। गजानन कीर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करा, शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। शिशिर शिंदे हा माझा जुना सहकारी आहे, पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्यामुळे मला काढण्यात यावं आणि म्हणून त्यांनी पत्र लिहिलं। मी शिंदेंसोबतच गजानन कीर्तीकर यांची भूमिका। गजानन कीर्तीकरांच्या विरोधामध्ये पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। गजानन कीर्तीकरांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेना नेते नाराज असल्याची माहिती। शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तीकरला बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तीकरांचा कट होता, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा गंभीर आरोप। अहमदनगरमध्ये ईव्हीएमच्या खोलीमध्ये अनोळखी व्यक्तीचा वावर, व्हिडिओ ट्विट करत निलेश लंके यांचा आरोप। तर अपुऱ्या माहितीच्या आधारे लंकेने व्हिडिओ ट्विट केला। सीसीटीव्हीची वायर दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी गेला होता, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना निवडणूक आयोगाची सूचना, संविधान धोक्यात आहे अशी विधानं करू नका, आयोगाची सूचना। निवडणूक आयोगाची व्यवस्था ही गैरव्यवस्था, स्लो मतदानावरून अनिल देसाईंचा हल्लाबोल, नियोजन नव्हतं, मतदारांची गैरसोय झाली असंही वक्तव्य। निवडणूक आयोगाचं महाराष्ट्रामध्ये अकार्यक्षम काम, कमी मतदान व्हावं म्हणून निवडणूक आयोगाचे प्रयत्न आहेत। जितेंद्र आव्हाडांचा पुरावे दाखवत गंभीर आरोप, तर पराभव झाला तर मतदान कमी झाल्यानं आम्ही पराभूत झालो, हा नरेटिव्ह सेट करण्याचा आव्हाडांचा प्रयत्न असल्याचं प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर।